80 वर्ष पूर्व जन्म आहे पण साधू संताला वाक्यात एकवाक्यता भाष वेगळं छापरो देश वेगळं छापरो अनुभव एकूच तो कोल्ल्यान तिला रडल्यानी तो मंगळूर राखोल जावं बेंगळूर राखोल जावं एक रणिताय एक गांवां कोल्ले एकत्र प्रणा तशीची साधू संत खंयचेय भाशेन सांगोचे एकूच आसता त्या अनुभव एकूच आसता ती बहुता सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली आवड आजकाल लोकांक दैवी प्रज्ञा हरी दोन पण हळूहळू साधू संताले उतराक व्याख्या बरयतात ह्या अभंगा सुरवेच चरणात रूप पाहता सुख झाले सुख झाले जोडी तर मुखावच्चन म्हणते ह्या अभंगाच्या लेखकानं प्रबंध बोलून डॉक्टरेट केला महाराष्ट्र तो पळा म्हाका मेळ्ळो मुंबईत तो म्हणालो ज्ञानेश्वरी एकलो पंढरपुराक गेला नाही कोणाकी मैत्रिणी घेऊन गेला साजनी म्हणा होता नाही प्रियतमा म्हणा नाही जाल्यार मी दोग दोन ज्ञानेश्वर आसा ती एका फावटीक जाय नासलो एका फावटीक जालो बहुधा सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडली साजनी म्हणलं होतं मैत्रिणी कोणासही ताणे ते ताका अध्यात्म चिंतन ना ताका शब्दा चिंतन असं योग बुद्धीक सांगितलं हे योग बुद्धे परमात्म निर्गुण निर्गुण निराकार म्हणून तुम्हाला केन्ना ध्यान सांगता शिकवय आता पळय निर्गुण निराकार नाही तो सगुण रूप इतला आनंद पळय रूप सगुण साकार पांडुरंगान पळय ताका तें ज्ञान कळ्ळी डॉक्टरेट घेतले हांवें ताणें एक बरयलें की दोग लोक ज्ञानेश्वर सती त्या ज्ञानेश्वराक मराठीक जालेली तर पयले घेवन गेलो तो म्हूण हे प्रियतमा साजनी पळय पांडुरंग चल म्हणून सांगलें ताणें असं कितले लोक आजी साधू संतांवर अनुभव नासतना पांडित्य प्रदर्शन करतात कर्नाटकाचो दास साहित्याचे डॉक्टरेट धारवाड यूनिवर्सिटी केलेलो बेंगळूराक सभ्याक मेळ्ळें म्हाका दासरे ನಿಮ್ಮ ಪುರಂದರದಾಸರು ಎಲ್ಲ ಕನಕದಾಸರ ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು ಕದ್ದು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಸಿಟ್ಟು ಮಾಡಬೇಡಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಒಂದೆರಡು ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಕದ್ದು ಬರೆದರೆ ಅದು ಕೃತಿಚೌರ್ಯವಾಗ್ತದೆ ನೂರಾರು ಪುಸ್ತಕದಿಂದ ಕದ್ದು ಬರೆದ್ರೆ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಬರ್ತದೆ आम्ही शब्दामक्षवता त्यात कसं भाव असं त्याची परंपरा कसं तर समजना ती ज्ञान लक्षण चिंतन करता त्या पदपद्यांत कसं एक खाड गंभीर चिंतन असं तो म्हणलो ನೀವು ಘಟಿಕಾಚಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೇನೆ ಅಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ನೋಡಿದ್ದೀರೋ ಹೌದು ಪುರಂದರದಾಸರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗದೆ ಕೂತಲ್ಲೇ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಘಟಿಕಾಚಲದಿ ನಿಂತ ಹನುಮಂತ ಪುರಂದರದಾಸರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹನುಮಂತ ನಿಂತಿಲ್ಲ ಕೂತಿದ್ದಾನೆ ಸಮಯ ಸಿಟ್ಟು ಮಾಡಬೇಡಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಿಂತ ಅಂದರೆ ನೆಲೆಸಿದ ಅಂತ ಅರ್ಥ
ನಾನು ಇವಾಗ ಉಡುಪಿಯಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೇನೆ ಅಂದರೆ ಅಜ್ಜರ ಕಾಟಲ್ಲಿ ಕೈಕಾಲು ಬಿಟ್ಟು ನಿಂತಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ, ನೆಲೆಸಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ನೀವು ಕನ್ನಡ ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇ ತಪ್ಪು ಹೇಳಬೇಡಿ. ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ದಿದ್ರೆ ಬಿಟ್ಕೊಡೋಣ, ಗೊತ್ತಿದ್ದಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹೇಳೋಣ. ಅನುಭವಲೋಕ ಚಿಂತನೆಗಳು शिकलिकी अनुभव का म्हणणं, शास्त्रवाद्य श्लोक बरतोंडायता म्हणके ताकी ज्ञानेव का म्हणणं. घरकडे नवी सून आयल्या, होम सायन्स फर्स्ट क्लास पास झाले. हे वेगवेगळे मुख्य विषय कंत्र रणपाचो पाकशास्त्र मीठ ताकड्यांना जोपून घालची उदाकीत दवर काढून फुटलो दवर कितली इंच म्हणून पडायचं पण असा संपादन एक कसा ब्लॅक करून घालतो तिथं सूक्ष्म ना. एक दिवस मानतारी मायनं उपट केल्या पुढली काला काढते मला त्याला उपटी प्रश्न ही सून होम सायन्सचा फर्स्ट क्लास आलेली ही उपटी गुणान गुणान पळयता हाका शिवण खंय जाल्या खंय स्टिच केला हाता भितर एक पीठ आसा आनी एक पिट्टा कवरिंग दस भायर कवर करून भितर घाली ना फुडें शिवण मागणी घाली की ताका तूप की तेल की लायना पडपडता हें खंय लॅमिनेशन केलें बाप ते विंगड शब्द गप्पा मायनो तू मुपट करची कशी आम्ही करची अशी नाही. तिक पापा जे मोसू दगा वंचन काय गोत ना म्हणताले त्यामुळे तिकडे डिग्री ना त्याला गोत ती म्हणली त्याला ते दाळ्यान शिजून गोडाने त्या म्हाका गोत आसा गोडगेट सगळा त्या पूर्ण तयार करता का मागीर ताका भायर पीठ तयार करून त्या भाशेन म्हाका गोत आसा एका हनीमून घेवचें गोतसो म्हणचें म्हणताले एकाची पळोवप आयलो होता ते गुट्ट आसा रुची जावचें की गुट्ट आसता कसर गुट्ट मायनो सांगा म्हाका. तें पीठ सकट तयार जातलें कोणाक दाखयलें आसतना वासरे व्हरून ताका एक मुष्टी काळाचेर घालका ते म्हाका गोत आसा काळाचेर घालून उपट केल्या होम सायन्सा उपटीन सामान्य कोण खावका आजी काळी बाळां ती खायना कोण खावका अनुभव ना तुम्ही शब्द भंडार ज्ञान अनुभव कितलो हे निराकार म्हण की परमात्मा तो जिथून साकार तो हा माधव तो हा माधव सुलभपणे तो हा आमच्या भाषेत तो हो तिथं कोण तो निर्गुण निराकार खंडपणे तोच सगुण साकार हे साधिनी ही योग बुद्धे पडे तो हा माधव तो हा माधव तो हा सर्व सुखाचे आदर ज्ञानेश्वरान कूड बरेलं म्हणतो ज्ञानदेवो म्हणे म्हणून ताका नावशें केन्ना ताका सगुण साकार निराकार एक म्हणून भावन ताका लायली निराकार म्हणून सर्वाकार म्हणून ताका कळ्ळें तेन्ना ताणें औस्वप्स उडगासकार अंकित तांगेल नांवां दिलें ताका आवसून नांव रुक्मिणी बापसून नांव विठ्ठलपंत भगवत भक्त लौकाचे नियम कशी पालन करता पळय ह्या कीर्तनेक हे रचन करच्याक म्हज्या हांव स्वप्न कारण तांगेल्यान परमात्मा कारण म्हणून अंकीत बरयतना ज्ञानदेव म्हणे म्हणून बरयलें ताचे पयशे बरयलां ताणें पण केन्ना हो अनुभव सिद्ध जालो बाप
ಸುಜನ್ಮದ ಸುಕೃತ ಭಾಸುರಾಂಗ ರವಿ ಶತಕೋಟಿ ತೇಜ ಪುರಂದರ ವಿಠಲ ನಿನ್ನ ದಾಸರ ದಾಸರ ದಾಸ್ಯವ ಲೇಸಾಯಿ ಕೊಡುಕೊಂಡ್ಯ तुला भक्तां सत्संग वाक्यात नाही दासाहं श्रेष्ठ कोण मुख्य प्राण लंके ध्वंस कोणता रावणा सभा येईल म्हणाली रावणाने मी तू कोण अवसर नाव सांगली आपल्याला नाव सांगली आपल्याला कीर्त सांगली दासोहम कोसलेंद्रस्य आव रामाला दास म्हणाला जगत्ता प्रथम सर्वजीवी जीवगणाः हरेरनुचराः मध्वाचार्य उत्तर दे मुख्य प्राणा तोंडाय मुख्य प्राणोच भीम लावून मध्वदान अवतार कोण भक्ती पंथ लोक आखतील दासोहम कोसलेंद्रस्य दास म्हणून शब्द माक्षमुखार करेल सदा म्हणत कोण की सदा दैवी प्रज्ञ युक्त असत की तक दास म्हणजे शब्द आमच्या बरोबरेची आध्यात्मिक विचार विश्व सोनो ताचे मौल्य कळणं शिकेले प्रपन्न पारिजाताय श्लोक सकलांना सांगा मागे त्या चिंतन करूया प्रपन्न पारिजाताय गोत्र वेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः सगळे मुद्रा शास्त्र एक श्लोक असणार आम्ही एक एक अंग प्रत्यंग दाखवायला एक अर्थ कशी करता की तक मुद्रा म्हणजे ते दाखवची संगीते परमात्मा अध्यात्म अंगला हातात वसत मलगड्यांचं श्रीकं दाखवायला आमका करतला मला केलं अध्यात्म ज्ञानमुद्रा म्हणाली हे तर्जनी हे मोठं नाम त्याच्यावर अंकुश टाकला का हे तीन इम्पॉर्टंट विंगर राखा अशी ज्ञानमुद्रा म्हणजे अशी केल्यारी धारकाची मुद्रा मुद्रा हे तीन त्रिगुण हे जीवात्म जीवात्म केलं हांगेल भरशीच असता याचे काही दूर तका हे मोठं दूर हाजे ओटूच असतात त्रिगुणा ओटू असतात त्या त्रिगुणा संबंध सोड सोड बघून 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 देवाक शरण केलं की त्रिगुणातीत स्थित येयली ताका ज्ञानमुद्रा म्हणजे अशी धरली मुद्रा अशी तरी केली गोदोहल मुद्रा काय धारकाची मुद्रा त्यातून केली कृष्णा म्हणून सांगते स्तोत्र एक एक संज्ञा केतकड अर्थ देतात आजकाल लोक कोणा ते कळले पडल्यात पण ही मुद्रा कसं रे म्हणाली ही पुड्डी तंडूची मुद्रा नाही पुड्डी तळतले ज्ञानमुद्रा तू असता अनुवाळ पराशर भट मामदार तर काही पुड्डी त्यांच्या काय तर अनुवाळ पण काय पोचा ना काही एका प्रकार असं स्थिती त्यात यथार्थ ज्ञान नाश केला अनेक वेळा प्रपन्न पारिजाताय यशोदे कथिरी वेंकटरमण श्रीनिवास प्रकट झालेलो म्हणजे कथिरी भागवतात कृष्णा स्तोत्र श्रीनिवास पूर्ण स्तोत्र ते सगळ्यांना सांगा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
स्तोत्र धर्मराज पाठ बांधून सर्व राज्यात हाता देऊन कौरवादीला नाश करून श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेबाहेर सत्ता किती वर्षानंतर धर्मराजा ते पायन पडून म्हणले कृष्णा सोडूच नका तू सांगते ही पदवी स्थानमान दिलेलो नाना मिगेल बंधू लोक द्वारका सती तांकां सोडून कितली वर्ष तुमची वर्ष असावा तोच का कृष्णा खरा बरोबरच्या कोणा जायनी तांकां मावळली ती कुंती सगळे जन्मा दुःख पावील कष्ट पावील सान्न प्राय तिका दत्त करिले कुंती भोजा शूरसेना दूती कृष्णा वापस वसुदेवा हळगड भयणी तिक दत्त करिले कुंती भोजा तिक कुंती म्हणून नाव झाले हिण दत्त कोतर ताका विंगड चल्या चढून जाणे दत्त हळले का तिरस्कृत जीवन प्रारंभ झाले तिक मागेरी पांडू चक्रवर्ती फरडे करून दिले तो श्वेत कुष्टी कोणीचल दिनाशल ताक दिली थंय जगतकी तारुण्यात पतिवियोग जालो चोरणू सोंडरा ना गेली विदुराल घरकड जीवन करूं का जगते गांधारीना पयलीं कोणी आपली एक काल महाराणी ती तसल परिस्थिती येईल कुंती कृष्णानं सकट राज्य अधिकारांक देऊन वत्ताना कुंतीवर पाय पडता कृष्ण तिला पाय धरता मावळणे त्यातील मागील वर कसं कळवय ह्या श्लोकांत ताका स्तोत्र करून मागील कसं म्हणली हे कृष्णा विपदः संतुर शाश्वत तत्र तत्र जगतपदे प्रपंचात असल प्रार्थना अनेक मिळणार इसी संत कृष्णा मका आपत्तेर दुःख केन्ना येवं हांव ताका भिना विपत्तो आपत केन्ना दिवं काय त्या म्हणली तुगेलो उडगास करता जाता तुगेलो गुणगान करता जाता हे जगतपते प्रपंचात कष्ट म्हाका केवळ मागीर कोणी मेळना अनेक प्रार्थना श्लोक ना त्या मागीर एक भाईल म्हणू कुंती कष्टाक आपण भिना म्हणून सांगते तुगेलो उडगास काडटा ते कष्ट सहाय जाता आमकां आमकां आपत्ते वेळ कृष्णा म्हणून आपत आशिल्ले आमी आतां कांय आपत्ती ना राजा लावसा राजमाता चेडवा राज्य मेळना निदान तुगेलो उडगास काडना तुमी जाल्यार देवा फुडले दिवस आमी म्हाका कश्ट आयले की कृष्णा म्हणटा तूं येता नाशिल्लो चेडवान हातांत तूं बॉम्बे दिवन तांकां खेळ रे म्हणून सांगून आवस निपोवन बसल्या म्हणके आमगे हातार संवसाराक उमेद आमकां सोडून तुवें तिणें केल्लें स्तोत्र हें कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय होती म्हणतात तशी माग तरी द्वारके भायर सगळं तू रुणाल के कृष्ण कुंतील खातीर आणि येऊन ते समाधान केलं म्हणून भारतात एक कथन असं परमात्मा लौकिक लोकांत देवच्या सुखापेक्षा तू निविश कष्ट श्रेष्ठ म्हणतो खंच फातोर पळया शिल्पी हातान चाणाच मस्त पेट्ट खाता मस्त पेट्ट केलो तो फातोरो गोपाल कृष्णाल मूर्ती जावन गर्भवडी तक प्रतिष्ठापन करून ताका कलशाभिषेक करता थोडे पेट्ट उणी केलेले फातर आसा ती ताका द्वारपालक म्हणून भायर पळयता गर्भवडी भितर प्रवेश ना पेट्ट केलेले उणी जाल्ली ती
आनीक कुणीक पेट केल्लें आसत फातर ताका देवस्थानाक खांबे करून रपयतात भायल्यान जर कोणी खांब्या पूज करता पंचका जाय खावची खांब्या पसून ताका संस्कार जाय ती गोश्ट लागत ताका खंयची फातरान पडटा काय न्ही ती ताका तांदूळान मेटा फातर भायर घाला मेटा फातर पडटा फातरां पळयता आमी उठून त्या पर्वतार पूर्ण शिलबुरे आतां तुका पट्ट बांदला म्हाका मस्तीत असत पट्टा फातर सांगता पट्टे जावन पेट्ट कितले केले पळय तो पेट्ट नाका म्हणा ताका मस्तीत ना तुका काय करूंक मेळना प्रपंचांत कश्ट येवचे म्हळ्यार देवान आमकां संस्कार दिवचे म्हणून अर्थ तो संस्कार पावचे खातीर दैवी प्रज्ञा सिद्ध करून घेतात प्रपंचात सुख दुःख येत आसता ती परमात्मा तुगेल दैवी प्रज्ञ दी ताचे खातीर हें स्तोत्र नमो भगवते वासुदेवाय यशोदेक दिल्लं उत्तर प्रमाणे खिराता कुलांती बकुळा म्हळ्यार नामान जन्म येवन वेंकटाचल पर्वतात विहार करता तज्ञाची परम प्रेम स्वरूपी श्रीमन लक्ष्मी नारायणाने प्रकट जावच्याक एक युक्ती काढली
त्या लोकांचं चरित्र जाऊन ओळखा ताजेन करता जनांक बोध मिळता कसल युक्ती म्हळरी लक्ष्मीक नारायणाक परस्पर भिन्नाभिप्राय म्हणून तांकां झगड जाले म्हणा पुराणात लौकिक कामना खातीर जावचें झगड न्ही ते तुका मिज्जी पशी तुगेल्या भक्तांचेर चड प्रीत जाल्यारी हांव कसो जाय तुगेल्या नामका म्हणून तुका प्रश्न तुगेल्या प्रीतीक प्रथम पात्र हांवूच म्हणून ह्या काणयेंत तात्विक अर्थ कसो म्हळ्यारी नारायण अखिल कल्याण गुण तागेलो महिमा लक्ष्मीक कांय कळना तागेलो वक्षस्थळ आशिल्लें तें हें उत्तर पुरंदरदास एक वाक्य सांगता यन्नम्म श्रीदेवी ಇನ್ನೂ ಅರಿಯಳು खुन्नी मानवनी ಎಂಬಲ್ಲೆ त्या वक्षस्थळात अशी लक्ष्मीकची परमात्मा गुणांनी काही कळली तू कसं करता देवा ज्ञान म्हाका सर्व गोतस म्हणतो तू कसं गोतस उपनिषदाचें उत्तर हे कोण म्हाका गोतस पड म्हणटा पळय तातल्या वचूं नाका कित्याक म्हणली ताका गोत ना म्हळें ताका गोत ना तातल्या वचूं नाका कोण म्हाका कांय गोत ना म्हणटा तातल्या वच कित्याक ताका गोत ना म्हणटा ताका गोतस आपल्याक कांय कळना म्हणचेची कळलेल्या शब्दाचो अर्थ लक्ष्मी देवीक देवाल महिम कळली म्हळ्यार परमात्मा दिव्य लीला हांगा आमी शब्द चिंतन करता क्रिया लीला म्हणून दोन शब्द आमी तुमी केल्यारी ती क्रिया काम जाते ताके फल आसता खंयचीय फलापेक्षा नासतना आनंदोद्रेका करचे आसल्यार ताका लीला अशें म्हणचें देवाक प्रपंचा सृष्टी काय लाभला तागेले सहज लीलेन करता ही अद्भुत सृष्टी जाता लीलावत्त कैवल्यम ब्रह्मसूत्र इत्यादि का उत्तर काही प्रतिफलनाशी आनंदोद्रेकान देवाने सृष्टी करची आमकां रक्षण करचें आमी तुमी कांय वेळा लील करता ती कांय प्रयोजन नातिल काम करता कितलीक लोक पळया घरकडे आपे सामके खुर्चेर बशील वेळारी अशी पाय हलत बसता ताका बोनस दिता सांबाळ चड करता ताका कशें पाय हलत गोतस पण कितें चिकेची रेस्ट घे कशें पाय मारता हलत हा जायता ना बेटा पांच मिनट वापस होता तद्निमित्त कसे अव्यक्त आनंद सामान्य व्यवहारा पळयता आमी परमात्मा जगतामध्ये कसा सृष्टी स्थिती लय लय म्हणता घ्यायचं म्हणता लय म्हळ्यार समरस म्हणत हांवें दृश्टांत ज्ञानाक कळटा सामान्य लोकांक घालता की हें पळोवन न्हू चेडूबाक बिडूबाक सांगता तसो ताका सुलभ करचें तें रान कायल दवरून तेल्ला कायल त्या घरकडे धवल लोणी मुद्द्या कडेन
उदाक घालशी वाटेल तसं ते उडदा काय वाटेल त्या पिठामध्ये दोन्ही उठूच्याकडे दवरल्यारी चेडू सोडल्यारी आणि तू लोणी खंयची पीठ खंयचे म्हणून तांकां कळशिना तापील तेल्ला तू एक लोणी उंड तू काण घाल्यारी एक घड भितरी दोन्ही समान गुण आसात तू समरसता ताका लय म्हणजे परत वपास तुका लोणी मुद्दो तशी काढून जाय दिसही ना त्या तांकां संपूर्ण समरस जावता ताका लय म्हणजे ते जे उडदा पीठ पुरवटे कोंडिश करून घाल्यारी त्याला वाट मेळ नासतना त्याला लढाई करून उठार पोड एक प्रकार जन्म येता ताका बिस्कोटा म्हणून नाव दवर जन्म येता नामकरण करू जन्मावर 5 मिनिट वांचा सोडता होता का त्यात नाकाला असतो ताका दवर इतिहास म्हणाली फक्त त्या खाताने कान उडगा सौकामुळे प्रभू देतो शिकाय सृष्टी आम्ही हिंसात्मक रीतीने समरस नागा विषम झालं की सृष्टी समरस झालं की लय सृष्टी स्थिती लय कारण गोविंद आम्ही समरस परमात्मा बाहेर काही समरस ही परिमही दृष्टांत शिकाय वास्तविक नाही ह्याच्याकडे दृष्टांत सांगितलं हे तू प्राजल म्हणतात मग कसं घेऊन येईल कसं आहे मग बिस्कुट म्हणून काल सांगितलं तू हरिकथेचा तू प्रीतीची म्हणून नाही घेते दृष्टांत सांगितलं त्याला नाही केलं आमच्या तुझी भावुकथा त्याचे ज्ञानात स्वरूप आहे म्हणजे किती शक्ती बरे ज्ञानाचं देव म्हणणं भावतोची देव भावन तरी ना जप तरी जप करता ते भावना ज्ञानपूर्वक पक्व जात असतात देव भावाचा भुकेला इत्यादी दैवी भाव तुझ्या जागृत जाऊ का त्या सांगच तरी लक्ष्मी देवी काही देवाला महिम कळली देशतः स्वरूपतः कालतः ती नारायण समान त्याच्याकडे लक्ष्मी का समनाम श्राम शास्त्रात गुणांसम आहे अनंत कोटी कल्याण गुण परमात्मा चढ ते देवाला गुण चिंतन करता जी एक समोर कळला मग ते चंचल झालं एक प्रकार हे सांगतो जगन्नाथ दासा हरिकथा प्रतिसार मध्व साहित्या कान्नडशी सांगतो प्रलय जलधियली उल्ल नावे ಹೊಲಬುಗಾಣದೆ ಸುತ್ತು ಬಂದದಿ ಜಲರುಹೆ ಕ್ಷಣನ ಅಮಲ ನಾಮಗಳ ಚಿಂತಿಸುತ್ತ ಮಹಲಕುಮಿ ಚಂಚಲ ಎನಿಸಿದಳು सामान्य समुद्रातून नौका तरी वत्ता मच्छी वत्ता वाटकड प्रलय समुद्रात कशी करता परमात्मा त्याला अनंत कल्याण गुणमळ समुद्र बुड्डू जीव सुमार समुद्र नाही तो अनंत कल्याण गुण समुद्र त्या कसे म्हणून पुढं काम लक्ष्मीला मती बुद्धी मळ नौका देवाला गुण चिंतन करणारी अपार कळ नसताना कसं म्हणून कळ नसताना चंचल मन लक्ष्मी काही कळली म्हणताना तू कसं कळत भागवतान पळया सर्वज्ञा लक्ष्मी अज्ञानांतिका परिशुद्ध पवित्र ती केक मला दिसलं काही नारायणा तू परिपूर्ण जाल्यार तू बायल मनीस नाही म्हाका सगळं असतो दादलो नव्हतो म्हणलं काही तरी तुका मिगेल आवश्यकता असतो सेवेक म्हणून म्हजेर प्रीती करतो म्हणून लक्ष्मी असले देखले तेन्ना समुद्र मथन जालो वेळ तो राक्षसाक वंचन करचे तरी श्रीमंत नारायणानं मोहिनी रूप धारण केलें माळशी म्हणटा पळया ती मोहिनी अवतार परमात्मा ते मोहिनी रूप धारण केले की हे सौंदर्य वैभव पळोवन लक्ष्मी लज्ज दिसून पांय पडलं काही बाबा क्षेम कर म्हाका
लेखीर वेळा तूच बायल मनीस जाता तुका बायल कशें जाता हे परिपूर्ण तुवें महिमा कळ्ळें शिकप ಎನ್ನಮ್ಮ ಶ್ರೀದೇವಿ ಇನ್ನೂ ಹರಿಯಳು श्रुतिततिಗಳ अभिमानी वेदाभिमानी वैदिक ज्ञान सकडांदितली तसलची लक्ष्मी कळत आहे तू कोण म्हणून कळले मग म्हाका सद्या विषय गोप्तस म्हणून कितलो पडसाचा कितलो समजून साध्य आसता अनंत कल्याण गुणास लक्ष्मी ती नारायणाला ती उपासन करतली देवाला भजन सांगता ती सप्तासाला श्रद्धेनं तांची कियेचे बुद्धी उपयोग केला कळतं ज्ञान आमकां कोटी कोटी भृत्यरिरलु आटकांबरनासे सागियಲ್ಲದೆ ತಾನೆ ಗೈ ನೋಟದಿಂದ ಪ್ರಪ್ತಳಗಳು ಏಳುಧನ್ಯಳು ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿ ಚಿತ್ರಚರಿತ ನಾದ ಹರಿಯ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿರು ಏನು ಧನ್ಯರು ಎಕಡೆ ನೋಟದಿಂದ ತೃಪ್ತರು ಅರೆಕಡೆ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿರು ಸರ್ವತ್ರದಿ ವ್ಯಾಪ್ತಳಾದ सर्वदोषरहितनाथ परमात्मा के सर्वव्यापक हो लक्ष्मी सर्वव्यापक कशी परमात्मा निर्दोष हो लक्ष्मी तो दोषना तकाता चिंतंती ನೋಟದಿಂದ ತೃಪ್ತಳಗಳು ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಗಳು ಖಚಿಲೌಕಿಕ ಲಾಭ ಅಂತ ते आदर्शते ಆಮೇಲೆ ಅಂತೂ ಅನೇಕ ಪತಿವ್ರತ ಶ್ರೀ ನಿಷ್ಠಾವಂತ ಮಾತೃವರ್ಗ ನಿಷ್ಕಾಮ ಸೇವಕರ್ತ ಗೃಹಸ್ಥ ಜೀವನ लक्ष्मी तिथलं प्रयोग येत आमकां थोडी आशेमध्ये असता आशेपाशी सेव होडे असता सेव कोण नसता ती सामान्य आशे मागच्या पुरुषी जेवढा आंबा शिवला कांदा भारी करून चिकन जाला बाकी त्याचा पुरुषोत नव्हता काय तारखेक ते दिसूची काय पुरुषोत अशें चिके बायलेले स्तुती कोरता म्हणून दिसलं ताका कितलो रूच जालेला तूं रांदपा तुका हात म्हणून कसन सांगा त्या मानतारेला मान केला खावच्या जायना माती केल्या पण तुगे हातानं माती म्हणते की दूध हरशी दिसता तुका हात म्हणून कसन सांगू म्हणून स्तुती करताना व संदर्भ सामान्य बायला सोड देना तुम्ही केन्ना अशी सांगचे हात गुण म्हणतात ते हाता बोटा एक मुद्दी कराया तुम्ही म्हणता दुधळ केली का तरी 5,000 रुपये नुकसान आम्ही लौकिक तिथं निष्काम करून आहे ना त्यात की निष्कामता संसार के जीवनात असं लक्ष्मी देवी कसं पावते नित्य सेवे ಯಾವ ಸಂತ ಮಾಡರಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಲ್ಯಾಣ ಅಂತೂ ಲಕ್ಷ್ಮಿ ನಾರಾಯಣಾಗಿ ಭೃಗು ಋಷಿನ तुगल वक्षस्थळाक मस्तील वेळारी तू ताका शिक्ष दी तुगल वक्षस्थळ मिगळे आवास स्थळ ताका शिक्ष दिवंक आसलें तुवें त्या सोंताका भृगु ऋषी पाद सेव केलें तुवें म्हणटा निगेले पयलीं चड प्रीत तुका ताजेर म्हणून जालें न्हय हांव तुगेल्या लाभाना हांव स्वतंत्र एकांत राबता म्हणून लक्ष्मी नारायण कोप्पून कोल्हापुरावून राबली म्हणून काणेस कोप म्हणलं अज्ञान लक्षण ते लक्ष्मी अज्ञान असं बामणाचार्य कोपत्या की लक्ष्मी माय माहिती लक्ष्मी मायने कोपील मस्त पळायची पूर्ण ज्ञानी परमात्मा एकलोच अवतार करता ताका निमित्त हम जाऊ का म्हणून तुका मिजी भशेन चड प्रिती
तुझं भक्ताचे हे सांगताना पुरंदरदास सांगतो या सन्निवेश अशी पदरचना केलेली नाही त्यांना. दरिद्ररन बहुदे हरिदासर श्रीमंतरन बहुदे हरिविरोधिಗಳ ಹರಿದಾಸರ ಮೇಲಿದ್ದ ಕರುಣವು ಶ್ರೀದೇವಿಯ ಮೇಲಿಲ್ಲವೋ ಪುರಂದರ ವಿಠಲಯ್ಯ. हरिदासाचे श्री प्रीती द्यावाक लक्ष्मीचरी नाक संत पुरंदरदास म्हणून लक्ष्मी काही हरिदासांक पळय बामणाला प्रीती वाटली की सवते सवत असला म्हणते जाल्यार मी ती हरिदासाक लक्ष्मी कृपाच ना आता भैला पुरंदरदास निम्म भाग्य लक्ष्मी देवी नम्म भाग्य नारायण निम्म भाग्य लक्ष्मी देवी नम्म भाग्य नारायण नम्म निम्म भाग्य गोडया पुरंदर विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथा पांडुरंग नाथ नाथा पांडुरंग परमात्मा कसं लील करत की तक अनुकूल रीतीने लीला लक्ष्मी देव करता परमात्मा मनो होता कळता हे तत्व समजू का नाही हरिकथ प्रमाण म्हणलं आपण करकड काय लढाय कशाला सुलभ म्हणताना पण नाही केलं होतं लक्ष्मी लढाई करून गेली म्हणून आम केला मात्र लढाई करून का दिशानं ज्ञान आहे दिसणार सामान्य लोकांना दिशानं परमात्मा कसं लीड करतं की त्या समजून त्याला अंथक करणं त्या समजांश लीड करता त्यक्त्वा वैकुंठमुत्तमं वैकुंठ लक्ष्मी थांबते तीच काय भाषण गेली अवताराक योगी काल म्हणून अत्यंत पवित्र वेंकटाचल पर्वतात सुवर्णमुखरी नदी तीराच महातो एक हुंत्यात वल्मीक हुंत्यात अर्चावतार अर्चावण विग्रह परमात्मा गर्भधारण करते योग्य तशी कलियुगात नाची तशी कलियुगात देवाला उतरणार म्हणा शास्त्र सांगते कलियुगात परमात्मा प्रत्यक्ष अवतार म्हणून नाचतो तगल नाम रूप चिंतन करून तगल उद्धार दाखव प्रत्यक्ष अवतार कलियुगा नामणा परमात्मा अंत्यकालात कलियुगा अंत्यारी कल्की सगळं नाश करच्या मात्र रक्षण आहे काम नाश देव प्रत्यक्ष अवतार घ्या ना म्हणले कुणोची मस्त मनुष्यच अवतार करू सुरू केला ते कोण कोणाला अवतार पण कोणा खैरी पडायला सगळं अवतार देवाला असं स्थिती अवतार मग तो देवदेवच म्हणत अवताराती अर्भकाचे साठी पंत हाती घेतले पाठी अवतार अमासाठी किती सुंदर उत्तर दृष्टांत पळया तुकाराम दोन्ही क्लास आचरण अक्षर ज्ञान शिकोट कटरी मास्ट्रो स्लेट हाताक घेवन त्या चरणा ओटू बैसून ताका हातान बरें शिका चरणा भारी खुशी मास्टरान आपल्याला ओटू बशील पळोवन त्या चर्ट निमगिता मास्टर माम तूं कितल्या क्लास मास्टर सांगता हांव तुगेलो क्लास देव मनुष्या स्थिती घेवन देव मनुष्याक आदर्श दाखोवचे खातीर अर्भकाचे साठी पंत म्हळ्यार मास्टर हातीन घेतली पाठ बरो चकळला म्हणून नाही ताका शिकोवचे खातीर ताचे कितें देवाला वता सज्जनाक रक्षण करचे खातीर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
दुष्टाक नाश करचे तरी साधूक संरक्षण करचे तरी एकला म्हणले हरिदास म्हणून तू केन्नाय काण सांगता देवान तेन्ना उतारलो आतां तो उतार केलो म्हणून ती एक राशी पापी पाप लोक सर वाडले ती आत्ती ते अवतार करना तो अत्रवंतान कोरका जालो जवाब काय ना त्यामुळे आता देवाला अवतारा व्यक्तीना पुढे रावण कुंभकर्ण कौरव सर्व गुण तमो गुण एकडेच शिंतातले तमो गुण एकडे ते लाभले ते नाश करच्या देवाना येवका आत्ता ते गुण एकले ना सगळे वाटून पडला जाल्ले मी ते गुण वाटली की त्या शक्ती गुण जाता त्या काडची तरी देवाना येवका म्हणना हरिदासान आयल्या पुरो दैवी प्रज्ञा आमच्या प्राप्त झाल्या पुरो फुडली तसं दुष्टा मार्गाला देवाना येवका जालें हे सर्व आमी चिंतन करूच काल ना प्रत्येकाने चिंत करचें न्ही चिंतन केल्यार कळटा आमकां एक प्रकार आज आमी कितलेय वेळा भितर एक अहंकार दाखयतात देवान 10 अवतार आमच्या देशांतून केल्या वेदभूमी देवभूमी पुण्यभूमी धर्मभूमी म्हणटात संतोष पावता पावचेच ते वय जाल्यार अरे एक आलोचन करता ताजी बरीशी देवान आपण अवतार करचे कसं लायक म्हणून सांगा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् केन्ना केन्ना अधर्म वाढते की त्यातनं ते सम करचे केन्ना येता म्हणटात हांगाच मस्तोळा आयला कसं अर्थ ताका देवान मस्त अवतारांना देशात घेतले म्हणून संतोष पावची बरशी देवाक मस्तवाळ येवचे काम दिलेले भक्त मी म्हणून देव आलोचन बघ अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् धर्म पाळजवळ पण येत म्हणा हांगा मस्तवाळ आयला इतलेच की भारतीय लोकांक दैवी अवतार म्हणून समजून प्रज्ञस वैदिक प्रज्ञा ते इतर खंयचेय व्यवहारात ते ना जाल्ले प्रपंचात हा मरे ज्ञान म्हणून तंत्ररथ जाताले भारत म्हणून नाव जाता ताचे कधी भारतीय तत्व चिंतन करता ताचे तरी लक्ष्मी अवताराक अनुकूल ताचे तरी कोल्हापुराक करवीरपुराक वता तेन्ना श्रीमंत नारायण अर्चारूप मूर्ती रूपानं एक वल्मीकान म्हणून त्यातून निपुण पडता 10,000 वर्ष आमका तुमका वर्ष ते देवाक क्षणबंधू युगमागी उडले की एक युग जन्मल अर्थ तसं हे महाकाल स्वरूपी परमात्मा म्हणा तसं देव 10,000 वर्ष विग्रह रूपानं आग्रह करता भक्तांचे अनुग्रह करूच तरी त्याहून त्यात लक्ष्मी परमात्मा सोडून करवीरपुरा गेलेले का मना समाधान दिसताना देवा तू कसं अवतार लील करते की त्या लीलेत हांवें सहभाग जावका म्हाका सहभागी तू दिता त्यामुळे तुझ्या करून जायना म्हणून नाही मिगेल हातार करून म्हाका संतोष दिवचे खातीर देवाक आपल्या सेवा घेवची आमकां संतोष करचो सांजचे रुपळे आवसून पोळे काडता बसल्या चर्च नमगे आमा तो दाटू पळ कोणाक दाटू पळ तू जागना
चिक दाट चेहरा डाकता पूरा तकड़ना पड़ेगा अन्ना मत दाट पड़ो तो मक्का दी तो पड़ो के संग के छोड़ इत्यारे हमारा पेशी दाट मक्का दी तक चेहरा को ना छोड़ पूरा ते खेल रही है यहाँ के जीरना दीर्घ रडता पण औषध संकट पडली जायते घ्या म्हणून पळतात दिता तर खावचा सुरू करताना गेल होता तो लांब म्हणा म्हाका भूक लागल्या मिगा तोंडा एक करून काल म्हणून घेता चेडा खेळचे मुखार एक खावचा विसरले एक कोकड काल औषध तोंडा अम्मा खावयत खाव म्हणून सगळं पळकाता दिल्लं चेडाक गिल्लेर माय तांत्रिक संतोष तिकडे चेहरा प्रति लीले तशी परमात्मा आपले देऊन आमको घेऊन ते लीले करते म्हणजे तरी ताकसरी प्रतिफलना आम्हाला आनंद आकत लीले करते म्हणजे तरी लक्ष्मी गीता गोत्ता सुरूची योग्य संदर्भ राहतो केवळ म्हणता लोक आखे कोळच करते म्हणून नामा मात्र करवीर को राखवता ती प्रपंचा सामान्य लोकांक चिंतन करून साध्य ना अशी आमकां आयकली ती पर्वत महात्मेतू तो माधव ब्राह्मणो कपिल तीर्थाक स्नान करताना पळून दुःख पावता वेश्ये भरसवचू पत्नी तिरस्कार केला तसो पती तो ताका परमात्मा अनुग्रह करता भोगाच्या आशेन तुम्ही सर्व त्याग केला म्हणले तरी तुझं साधन फूड केले असतात एक चूक घडल्या ती चूक तू ह्या जन्मानुभव केल्या आता तू शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगीनामेव कुले भवते धीमताम ही कहाणी नाही आमका तुमका संबंध होईल भगवद्गीते परमात्मा सांगता कांगतीन कृष्ण गच्छती अर्जुनान प्रश्न करतो थोडी साधन कोण द्यावा विषयाना त्या जन्मात लक्ष पावचाक जाणकल्यारी ते केलेलं साधन व्यर्थ कृष्णा कांगतीन कृष्ण गच्छती थोडी अध्यात्म साधन केल्या लक्ष पावच्या जायने म्हणूया केलेलं साधन व्यर्थ आहे ना बिगर विचार केले साधन दत्त की व्यर्थ जायना तो मुखावर जन्मातून शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते अथवा योगीनामेव कुले भवति धीमता तत्रदं बुद्धि संयोगं लभते पौर्वदेहिकं देववाणी कृष्णा सांगितलं अर्जुनाक बरे काम करत असले एक व्यक्ती त्या जन्मातून ताका देव मिळतं साथ जाणं दुःख कोरका म्हणून तागेले सेव परमात्मा समजून मुखार ताका सदाचार संपद्युक्त श्रीमंता घरकड जन्म येता शुचीनाम श्रीमतांगे हे म्हणून अशी श्रीमंता जन्मायला म्हणत त्यानं खचखची रीती श्रीमंताला त्यांना पोटात जन्मायला त्या हळी योगी म्हणून लक्ष्मी का त्यांना सांगितलं शुचीनाम श्रीमतांगे हे सदाचार संपुत्यक्ष श्रीमंता कुलातो जन्म तमकार अथवा योगीनामेव कुले भवति धीमताम करणी महान योगी तत्वज्ञानी तंगिल कुला जन्म येता हे समर्थन मागे ज्याचे वंशी धर्म गावसे ज्याचे वंशी जन्म वेगा देवा ज्याचे वंशी जन्म वेगा देवा ज्याचे वंशी धर्म गावसे जन्म देई कैसा अथवा योगी नामेव कुले भवति धीमताम तका फुल्ली देहांपासून तर कसं साधन केलेली लक्ष पावच्या जायनी ती साधन व्यर्थ नाही तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम
उळली देहापासून कसं तर साधन केली पळया ती साधना ताके सहाय करता मेरे सृष्टीच नियम तो असा तर दृष्टांत तर भागवता सांगना 1000 गाय असमुनिया 1000 वासर सती ते वासरा विंगड बंदा गाय विंगड बंदा वासरा दूध पीच वडारी ते वासरा सोडल्यारी ते वासर ते गायला गी होता बंड सगळे तू अशा पडता पडकी धवकी कालकी अशा पडत गाय कळता मी वासर नाही की वासराला दूध देता दुसरं वासरा फापडा थोडा मग बसतं सांगणार वासर कोण शिकेल होता का कोणता नंबर दिला होता का जन्मजात मनुष्यात योग आहेत ना बाळांतरी आजपर्यंत चेवढं जन्माचे नंबर गाव सोडतात त्या काय जायचं नंबर गाव सोडतात प्राण्या तसे जाई ना आता बघतच मी गेलं वासर खायचं मी गेलं खायचं नाही म्हणून नैसर्गिक आहे तशी आम्ही केलं बरे वाईट वासर कशी औषध शोधून येत की जन्मांतर आम्ही शोधून येत नाही एक जन्म आम्ही केलेलं साधन व्यर्थ जायना म्हणा म्हणतात परमात्मा ती दैवी प्रज्ञा लक्ष्मी देवी पूर्णस यशोदे उद्धार करते परमात्मा लील केल्या म्हणून त्या लक्ष्मी करवीर पुरारापण असताना एक गवळणी वेश घाल दूध विकता गवळणी ब्रह्मदेवाकची गाय कोण घेऊ शिवाक रुद्रा आमकोणाक ईश्वर म्हणतात त्या रुद्रा ताकाच गाय सुरवास कोण घेऊन गोरबाग जरूर तसले आपण म्हणले वेश धारण करणं गोपिका वेश धारण करणं द्वापरातून केलं अवतार कृष्णा आता तू श्रीनिवासावर खैरी कोण म्हटला पुढो का म्हणून पर्वता प्रचर्याता आणि ह्या ब्रह्माकारे शंकराक सोडता एक गायीच्या तो ब्रह्मतत्व चिंतन करते गायीचे रूप आले की त्यामुळे देवाला सृष्टी तो गो म्हण शब्द करतस की गवांतर्गत गोपाल कृष्ण आहे भारतीय तत्वज्ञानात गो ब्राह्मण हिताय च प्राप्त करता है खंचे प्राण्याला जल मल म्यापणा गोमय गोमूत्र पवित्र म्हणून लागतात त्या गाय कोण पशु म्हणून कोण लेखना असेल भारतीय श्रद्धा केंद्र पाश्चात्याने सर्व नाश करू नये कितल्यानं राक्षस जाऊन गेलेत पळया काही 25-30 वर्ष पुढे दिल्ली तू एक चर्म व्यापारील्या त्या उग्राला तो अधिकारानं तो शोधिताना थंय थंड कटल्यानं वासरा चर्म म्हणजे सानं वासरा चर्म कसं करतात म्हणाली 1000 गाय खाण पोसून कृतक गर्भधारण करून तर गर्भ पक्क जाऊची पुढेची तका करंट देऊन त्याको तका प्रसव जाऊच करतात काल पडे सासामा पोळोची दृष्टी मात्र कसं सासमा कण पडल्यारी कुमारपणशी शब्द ऐकूच कान सुण्या कसं आमका तुका बोलणी ना तात्काळ कर्नाटक एक एक सृष्टी परमात्मा अद्भुत कोणतं बनवलं वैकी पडे एक सोन्यानं रोड क्रॉस करताना एक माजरा रोड क्रॉस करतो पडे सोने धैर्यावर तायत्या हा काय वाईट काम करणे मग पडायला वैना माजार पडायला कोण थोड करता तिथे पण केवढा त्या हात लावला तर माझा सोडा नाही विधेय सकल ती गाय आता त्या हुंत्यात दिव्य तेजस पडते ते प्रकाशमय तेजस पडेल की गाय हळूहळू पळयता भितरी तेजोमय परमात्मा रूप पडून दुधा समुद्रात शिवतो परमात्मा त्याला याला घरचे गाय ती त्या रूपाला ब्रह्मदेवची गोडवा रूपानं रावळाला दूध पिळ्या म्हणा दूध ना कोणती गाय चरित्र बोललं गोपाळ रायाला सांगले
गायच्या पाण्यात दूध रामला म्हणते तू दूध चोरस कहे फाय डोमस जाल्यार तुका फाशी शिकता वयता अशें म्हणटालो तो गवळ भिल्लो हे दीस सकाळी ब्रह्मरूपी तो गाय येवन त्या हुत्या लागीं क्षीरधारा सोडताना तो गोरवाचो तो गोल्ल पळयता दूध पुरो हांगा व्यर्थ करून यजमानाक धार दिनासतना म्हणजे प्राण काडचा लागला की म्हणून हातांत कुडार घेवन ते गायक मारतून ताचे माथ्यार घालता तो मार उकडता हातांतून परमात्मा सृष्टी सकत नाही त्या गोमातेक दुःख जावचारच म्हणून स्वयं दधार लीलया कसं त्या परशु ताचे ते मार आपल्या माथ्यार धारण करता परमात्मा ते भेटून रक्त आकाशात उसळा म्हणा ते पळोवन तो कोण की गोरवां चरयतलो तो भिवनूच मेलते धांवन धांवन येता ती गाय येवन रावला राया पळय म्हणून ओळखता कसम पळय म्हण गायची मागशी येताना मग त्या घाय जाला महापुरुष रक्त बंबळत तस परमात्मा मेजकतनी क्षीरधारा दिवची ह्या गायक दूध नाशी शिक्ष दिवची तुम तयार केल्या तू पिशाची योनीन जन्मायो म्हणून राया आज दिली परमात्मा भीवनु नमस्कार करता मिगेल देशांत असल्या गुंत्यांत सन्निधान म्हाका कळ्ळी म्हाका क्षम कर म्हणटना तुका मिगेल महिमा चिंतन करचो अवकाश दिता मुखार हांगा अर्चा रूपान विग्रह रूपान प्रकट जाल्ले वेळार श्रावण मासात शुक्रवार दिवसू पुळकाभिषेक म्हाका चलतना त्यानंतर सर्वाभूषित जावन आसतना पिशाच रूपान तुम्ही दर्शन घे तू पिशाची योनीतून मुक्त जाता अशी ताका समाधान करून पटयतना ते कुडार लागीं मात त्या घायान वळवटला मग लील करता परमात्मा ते वेळारीची बकुळा देवी म्हणलेकली येवन हांव तुका सेव करता म्हूण आयली म्हणून जनक राजाक शतानंद काण सांगता ताका संदेह येता दावाल विशय आयकतना संशय येवच्यानच संदेह येवया संशय वेगळो संदेह वेगळो समजूत घेतना शिके संदेह येवन जनक राजान म्हणलें ती बकुळा देवी आयली म्हूण सांगून तुमी कोण ती खंयच्यान आयली कसले आयली काय कळूं पळय शतानंद सांगलें त्यामुळे तुका कथेंत अभिरुचस म्हाका कळ्ळें अभिरुचस कितें म्हण पळोवच कितें सांग तुका तिथे तुका अभिरुच म्हणून कळ्ळें अभिरुचस सांगता जाता ते नातलांनी काण आयकून प्रयोजन ना एक दृश्टांत गांवांत हरिदास हरिकत करतना कांय बायल मातशी उलयता अशी आंगोड पासो म्हूण पळोवन न्हय तें पवित्र माता शक्ती बसल्या मातृशक्ती त्या बायलान उलयतना हरिदासा सांगलें मागीर उलोवच्यानच ती म्हळ्यार हरिदास आनी खंय उलोवचें हांगा मेळचें ताका मेळ्ळार उलोवच्यानच म्हळ्यार खंय उलोवचें न्हय गे ते उलयता हरिकत कशें आयकतात तिणे म्हणलें हरिदास माम तूं आतां नवीन आयला आमी 20 वर्स दोन हरिकत आयकता ते उलयत आयकत उलोवचें सामको अभ्यास जावन गेला हरिदास आश्चर्य जालें आनी अष्टावधानिकी शतावधानिकी आसा काबा उलयत आयकत उलयतात म्हणटना हरिदास मागीर तवळी आतां हांव सांगलें काणी खंयची म्हूण सांग पळोवया एकले म्हातारे उठयले हरिदास माम परीक्षा करतलो तूं सांगिल्ली काणी
भीष्माचार्य आणि शंकराचार्याक युद्ध झालेले आहे. इतकंच गुराय करा पडते हे किती भीष्माचार्य म्हणे शंकराचार्य विषय सांगला होता आणि तांग युद्ध करून माहिती कडाय प्रज्ञा ऐकूचा म्हणून ऐकूच्या कुतूहलच म्हणून कळले की यशोदा कृष्ण जननी बकुळा देवी आई बकुळा देवी आई यशोदा कृष्ण जननी करी तुगल हत्तान कल्याण कार्य करून घेता त्याची किती कलयुग आपण अवतार करतो म्हणा. बकुळा देवी का पूर्वजन्म स्मृतीना आपण एक किरात कन्या म्हणून चिनलेपा परमात्मानं पुढमिगल सेव केलेली तत्तदम बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम फूड जिनके सेव त्रिकुड़दास आया अत्या मंगलमूर्ति परमात्मा का मत्याक कुठार लागून खाय झाला ती किरात कुळांतर माय झाली मी ती त्यांची सर्व औषध होत असते का तिने अनेक मूलिका वनस्पती आणो ते श्रीनिवासाला मात्या बांधून घाय गुण केलपणे औषध पडे आणि निसर्गात सर्वकडे देऊन असतात पण तर संयोजक सर्व कळलं वैद्यकीय त्यातनं व्यवहार जाता त्यांना रोगीपेक्षा संपादन मुख्य म्हणून दिसतात. कोणी बरे वैद्याने कोपचान दृष्टांत संतोषांत एक तत्व समजूच केले वैद्यो नारायणो हरी म्हणा परमात्मा बघा स्वतः जातो दैवी सन्निधान स्व आजकाल किती लोक केवळ धनसंग्रहाचे ते असतात. याकडे नर्व स्पेशलिस्ट असा आणि हड्डाच असा बोन स्पेशलिस्ट म्हणा याद्रेदा असताना शॉप वाटेरी प्राजल मनुष्य 80 वर्ष जातानी त्यात संकोच्या दारा पाय शेशीची बोलवत असं पाय खंत ती खंक दोन हात पाय हलाय जातात नर्व स्पेशलिस्ट लेखले कसं की कुरुटा नर धरला म्हण कसा मी लागी आता मग दिसता मग ठोकून बाहेर टाकले मस्त कुठं जाऊन शिकेल होतं आम्हाला हड्डाच पडायचा नाही हात कसं की तोंड असं हड्डाचे पाय असे शिकतात कुठं जाणं किती मग दोघे कुंडा पडे थांग्याता आथही आता म्हणजे दोघेही मोठ म्हणले तू कसं राहिला आता नरा संबंध नाही ते हड्डाचे त्या नराचे दोघे मोठ म्हणणं मिळालं मामा कसं झालं तो का बस रे काय नाही होणा गोष्टी केला आम्हाला ते पाहिजे असेल का पक्कात काय सांगता का अंगोष्ट केला त्या होणा का वस्तू त्या सांगतो मला की संस्कृती तुमची प्रकृती तुझी वस्तूची औषध करून घेतला असेल तर आहार घेता औषध आपण के घेतला असेल तसं आहार घेतला असेल सहज असेल मरणादि घेतला घनरोगादि का प्रश्न असेल अमक्यातनं भोग वाढवून घेतले त्याच्यावर रोगही वाढतात एक प्रकार त्याचे लक्षण होते त्या कारणात हे सांगितलं की अर्काचे पाले अंतात दीपू त्याकडे पूर्ण पुराणा सांगला ते मागता ज्ञान हरिकथा सांगला तुम्ही कोणी लावचा प्रयत्न मागवत ना बरं वाईट लाव समजत नव्हता संदर्भ तो सन्निवेश ते तीन बालक लायले त्याला घाय सकड़ा पपी तोड करे परमात्मा देह छिन्न भिन्न जातल नाही त्याला देह आनंदाचे देह आहाराचे देह नाही आहारा देहात बाल्य यौवन वृद्धापस्था सचिदानंद म्हणतो परमात्मा सत चित आनंद स्वरूप तो मनुष्य म्हणके
नटन करता हांवें शब्द म्हणून जावं का म्हणले तरी देवाक पळया कपटा नाटक सूत्रधारी अशें नांव आसा देवूच व्हड कपट कयलें आमी थोडं थोडं केलें तें कपट नाटक म्हणजे कसं नाही नाटक म्हणाली खर नाही सत्य नाही म्हणून अर्थ नाटक देव मनुष्य म्हण करता पळय सत्य नाही देव तो म्हणून अर्थ नाटक शब्द कशाला घालता पण नटन ती फुडल्या कालारी दादल्यांनी बायलां पार्ट घालचो बायल नाटकाला जाय आशिल्ली तो भारतीय हिंदू महिलांचे जीवन ते एक निदर्शन प्रदर्शन नाही तर प्रदर्शन आशिल्लें तेन्ना दादल्यान बायलां पार्ट घालचो तो मस्त दीस प्रॅक्टीस करता ते कापड कशें कशें चमकण कशें आसता मदें मदें वर्ल कशें स्टार्ट सगळें पळोवन घेता अभ्यास करून ते बायलां पार्ट घालण्यात तितून तागेले सर्व मोडयो बिडयो चाली चलावण सगळें पळोवन पळयतल्याक भ्रम आसता ह्या वेळार खंयची बायल मनशां काड्या म्हूण दिसता दादले जावनय हे बायल मनशां काड्या म्हूण दिसता ते दिवसू नाटक पळोवच्याक तागेले बायलय आयली येजमान आपल्याला म्हण कितें जालें पळोवन ती दोळ्या उदकान दोळे पुसून घेता लागीं निमी त्या मागीर आयना काल ताईन दादलो जावन आशिल्लो कशी बायल बरें आनी पाय मागीर दादा जातकी ना की पाय नाटकात वेश केल्ल्या खर तूं सहज स्थिती येवच्या काय कष्टच होता काय देव मनुष्य नटन करता म्हणून नाटक म्हणून शिवाय मोस करता वंचन करता म्हणून नाही परमात्मा तो ताचे खातीर लीला नाटक करे एक सूत्रधारेश्वर ते गेला सेव घेवची कतरी छिन्न भिन्न देह लई परमात्माने ते गेले सेव घेवची कतरी औषधोपचार सगळे